स्वागत सर्वांचे आपल्या मॅथ्स पंडित या युट्यूब चॅनलमध्ये. संख्या व संख्यांचे प्रकार भाग 4 यावर आधारित आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. अति महत्त्वाचे एक्झाम्पलचे प्रकार आपण या व्हिडिओमध्ये घेतोय की जे बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः टीईटी मध्ये एक्झाम मध्ये नक्की विचारले जातात. तर चला आपण सुरुवात करूया पहिल्या एक्झाम्पलला. पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच प्राप्त होतील. पहिलं एक्झाम्पल, एक 4 अंकी संख्येस 82 ने भागले असता बाकी 53 उरते. त्याच संख्येस 41 ने भागले तर खालीलपैकी किती बाकी उरेल, अशा प्रकारचे एक्झाम्पल. एक संख्या आहे, 4 अंकी संख्या आहे, ठीक आहे, एक्स मानूया आपण. तिला जर आपण 82 ने भागलं तर बाकी 53 उरते. लक्षात घ्या अशा प्रकारचे एक्झाम्पल कसं सोडवायचे. आता आपल्याला 41 ने भाग द्यायचा याच संख्येला. आता लक्षात घ्या, ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येतं 41 हा 82 चा विभाजक आहे, म्हणजे 41 ने 82 ला भाग जातो. मग या 4 अंकी संख्येला 82 ने भागलं तर बाकी जर 53 उरत असेल तर 41 ने भागल्यानंतर सुद्धा बाकी 53च उरणार, हे लक्षात घ्या. कारण 41 ने 82 ला भाग जातो म्हणून. जसं पहा, आता या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलं. 17 ला जर आपण 6 ने भाग दिला तर पहा 6 दुने 12, 2 चा भाग केला आणि बाकी उरली 5. आता 6 चा विभाजक घेतो मी 3 ने 6 ला भाग जातो. 17 लाच भाग देऊया आपण. पहा आता आपण 6 दुने 12, 12 पर्यंत भाग दिला होता. 3 ने सुद्धा फक्त 12 पर्यंतच भाग देऊया. ठीक आहे, 15 पर्यंत जातो. 3 5 15, पण घेताना 12 पर्यंत देऊया फॉर एक्झाम्पल. कारण 6 ने 12 पर्यंत भाग केला होता. 6 दुने 12, तसं 3 चौक 12, 4 चा भाग गेला असं गृहीत धरा. 5 चा जातो पण आपण गृहीत धरूया 3 चौक 12. 17 मधून 12 गेले, बाकी उरली 5. जशी इथं 5 बाकी उरली तशी इथं पण बाकी 5 उरली, हे लक्षात घ्या. परंतु 5 हा 3 पेक्षा मोठा असल्या कारण 3 ने आपण फक्त आता 5 ला भाग देणार, पूर्ण 17 ला भाग द्यायची गरज नाही. पहा 3 5 15, बाकी उरली 2. आणि 3 ने 5 ला जरी भाग दिला, 3 1 3, बाकी उरली 2. आणि म्हणून लक्षात घ्या, हाच रेफरन्स आता आपण इथे वापरणार आहोत. 82 ने या 4 अंकी संख्येला भाग दिला, बाकी 53 उरली. आता मात्र 81 ने काय करायचे, 4 अंकी संख्येला भाग द्यायची गरजच नाही, कारण बाकी 53 उरणार आहे. 41 ने फक्त 53 ला भाग द्या. जसं आपण या ठिकाणी 3 ने 5 ला भाग दिला होता, बाकीलाच भाग दिला होता, बरोबर, बाकी 2 उरली. तसं या ठिकाणी 41 ने आपल्याला फक्त 53 ला भाग द्यायचा आहे. 53 भागिले 41 करा. 41 1 41, 53 मधून 41 गेले, बाकी उरली 12, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रकारचं एक्झाम्पल आलं तर काय करायचंय आपल्याला, जास्त डोकं न चालवता या बाकीलाच या विभाजकाने म्हणजे दुसऱ्या संख्येने भाग द्यायचा आहे. 4 अंकी संख्येला भाग द्यायची गरज नाही, लगेच आपल्याला तोंडी उत्तर मिळते, हे लक्षात घ्या. चला एक्झाम्पल नंबर 2 पाहूया. काय पहा, जर आता a प्लस बी मायनस सी आपल्याला सॉल्व्ह करायचे. a प्लस बी मायनस सी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. a म्हणजे काय, 2 धनसंख्यांचा गुणाकार. 2 धनसंख्यांचा गुणाकार नेहमी धन येतो, त्यामुळे a ची किंमत असेल धन अधिक. आता अधिकचं चिन्ह. आता बी काय आहे, 2 ऋण संख्यांचा गुणाकार, हा सुद्धा नेहमी धन असतो, त्यामुळे बी पण आपल्याला धनच मिळणार आहे. आता सी काय सांगतोय पहा, बी च्या नंतर ऋण चिन्ह ते आधी देऊन घेऊया आपण. आता सी म्हणजे काय ते काढूया. एक धन आणि दुसरी ऋण यांचा गुणाकार, धन ऋणचा गुणाकार नेहमी ऋण असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे सी ची किंमत आपल्याला ऋण मिळणार आहे. आता हे सॉल्व्ह करायचे आपल्याला. a प्लस बी मायनस सी बरोबर किती, म्हणजे धन असेल, ऋण असेल, धन किंवा ऋण असेल आणि 0 असेल, तर आपलं उत्तर काढायचे धन अधिक धन अधिक धन, आणि 2 ऋणांचा सुद्धा धनच होतो, म्हणजे त्याच्यामुळे या चौकोनाची किंमत पण धनच येणार आहे. त्यामुळे सगळेच धन मिळाले आपल्याला, हे लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल, हे लक्षात घ्या. उदाहरण क्रमांक 3 पहा, या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला.
परंतु गुणाकार करत असताना पहा इथे एक स्टार आलाय, या संख्येमध्ये एक स्टार आलाय, त्या स्टारच्या जागी आणि उत्तरामध्ये इथे एक स्टार आलेला आहे. स्टारच्या जागी समान अंक आहे, तर तो अंक कोणता? अशा वेळेला पर्यायांचा आधार घ्यायचा, पटकन उत्तर मिळतं. जर पहिल्या पर्यायाचा आपण विचार केला, पहा 2 अंक टाकला, बे दुने 4, इथे 2च यायला पाहिजे होता, कारण या तिन्ही ठिकाणी समान अंक लागतो. मग पहिला पर्याय आपला येणार नाही. दुसरा पर्याय चेक करूया. 4 इथे 4 टाकला, 4 टाकला, 4 चोक 16, एकक स्थानचा गुणाकार करणार आहे आपण. 16च्या एकक स्थानी 6 येतो, अंक समान आला नाही, त्यामुळे दुसराही पर्याय आपलं उत्तर येत नाही, हे लक्षात घ्या. आता आपण तिसरा पर्याय चेक करूया. 5 5 25, 25च्या एकक स्थानी 5 येतो, बरोबर आहे. त्यामुळे हा पर्याय असू शकतो. गुणाकार करून पाहूया आपण. 24 32, इथे 5 घेऊया, खाली त्याला 25 ने गुणवूया. 1 3 4 अंकापर्यंत आपण गुणाकार. 25 5 125, हातचे आले 12, 25 दुने 50 आणि 12 62, हातचे आले 6, 25 त्रिक 75 आणि 6 81, हातचे आले 8, 25 चोक 100 आणि 8 108 आणि हे 60 81 25 आपलं उत्तर बरोबर आले. जे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल आपलं. चला उदाहरण क्रमांक 4 पाहूया. पदावली आहे, ही सोडवायची आहे आपल्याला. काही नियम आपल्याला नक्की वापरावे लागतात. पहा काय हे आधी आपल्याला कौन सोडवावं लागेल. काय दिलंय पहा, बे के बे, बे चौक 8, 4चा भाग जाईल, त्यात पहा हे 3 3 कॅन्सल होतील, 5 1 5, 5 2 10. त्यानंतर पहा बे दुने 4, आता हे 4 आणि हे खालचे 4 कट होतील. 5 अंशामध्ये काही शिल्लक नाही, छेदामध्ये काही शिल्लक नाही, म्हणजे 1 राहिला, हे लक्षात घ्या. कंसाची किंमत आली 1 भागिले, भागिलेच्या ऐवजी गुणिले घ्यायचं नेहमी, अपूर्णांकांचा भागाकार असेल तर. आणि 1/22चा व्यस्त घ्या, 22/1 म्हणजेच 22 आला. 22/1 म्हणजे 22, 22 1 22 उत्तर येईल आपलं. हे पाहिजे पर्याय द्यायचे राहिले आहेत, पण या ठिकाणी उत्तर येईल आपलं 22, हे लक्षात घ्या. चला उदाहरण क्रमांक 5 पाहूया आपण. 35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 6 येईल. 35 मधून कोणती संख्या वजा करावी, आपण x वजा करूया, माहित नाही संख्या कोणती आहे. त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला, ही वजाबाकी आहे, याच संख्येने वजाबाकीला भाग द्यायचा आहे. भागाकार येतो 6, म्हणजे उत्तर येते 6. तर आपली संख्या काढायची आहे. पर्यायाच्या आधारे पण हे उत्तर काढता येतं, काय अवघड नाहीये. 1 6 6 ला गुणिले होईल 6x येईल. 6x बरोबर 35 वजा x, हा वजा x इकडे गेला, धन x होईल, 6x अधिक हा 1x 7x होईल. पाय 7x बरोबर 35 होईल, 7x बरोबर 35 होईल. आणि म्हणून हा x बरोबर 7 35 ला भागिले होईल, 35 भागिले 7, 7 5 35 उत्तर येईल. 5 पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं. चला एक्झाम्पल नंबर 6 पाहूया. उदाहरण क्रमांक 6 संक्षिप्त रूप द्या. पहा असे काही एक्झाम्पल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेली आहेत. पहा 5 गुणिले 16 वजा 2. आधी आपल्याला काय करायचंय, 16 वजा 2 या ब्रॅकेटची किंमत काढायची. 16 तून 2 गेले 14, 5 गुणिले 14 येईल. पहा भागिले 10 वजा 5, 10 वजा 5 अधिक 1 गुणिले 0, 1 गुणिले 0. 5 14 5 70 आली, भागिले 10. सॉरी आता इथे आपल्याला आधी काय करायचं, भागाकार करायचं, हे लक्षात घ्या. हे 5 गुणिले हा अशीच मांडायची, 14 ला 10 ने भाग द्यायचा आहे, पण भाग जात नाही 10 ने 14 ला, त्यामुळे फक्त मांडणी करूया. 14 भागिले 10 वजा 5 अधिक 1 गुणिले 0, म्हणजे बॉडमस रूल प्रमाणे आधी आपण काय केलं, भागाकार केला. आता आपल्याला पुढे काय करायचं, हा गुणाकार करायचा आहे. 1 गुणिले 0 उत्तर 0 येणार आहे, त्यामुळे आता हे ड्रॉप होईल. गुणाकाराची व्हॅल्यू 0 आली, कॅन्सल झाली.
आता एवढंच आपण सोडवणार आहे. काय पहा 5 गुणिले 14/10. आता आपण काय करूया 5 ने 10ला भाग देऊया. 5 1 5, 5 2 10, 2चा भाग गेला. पुन्हा बे 1 बे, बे 7 14, म्हणजे 7 उत्तर आलं. 7 वजा 5 करायचं आहे आपल्याला फक्त, आणि 7 वजा 5 उत्तर येईल 2. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 3. चला उदाहरण क्रमांक 7 पाहूया. पहा इथे एक पदावली आलेली आहे. आधी आपण या कंसांच्या किमती काढूया. पहा 7 मधून 4 गेले 3, वजा 6 मधून 3 गेले 3, म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू आली 3 वजा 3 0. हे लक्षात घ्या. आता या ब्रॅकेटला 4 ने भागले, म्हणजे 0ला 4 ने आपण डिवाइड केलंय. 0ला कोणत्याही नंबरने डिवाइड केला, आन्सर नेहमी 0 येतं. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल आपलं. उदाहरण क्रमांक 8 पाहूया आपण. 33 अधिक 22 भागिले 11 या पदावलीचे उत्तर खालीलपैकी कोणत्या पदावलीच्या उत्तराशी जुळेल. म्हणजे आधी आपल्याला याचं उत्तर काढावं लागेल. हे उत्तर खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये येते ते पाहायचंय. आता इथे 33 अधिक 22 नाही करायचंय आपल्याला. बॉडमास रूल प्रमाणे आधी आपल्याला डिव्हिजन करावी, म्हणजे हा भागाकार करावा लागेल. भागाकार करावा लागतो आधी. 11 दुने 22, 2 उत्तर येईल. 33 अधिक 2 असं आपलं उत्तर असेल. 35 उत्तर येईल. पहा आपलं 35. 33 आणि 2 35. मग खालीलपैकी कोणत्या पदावलीमध्ये 35 उत्तर येते ते पाहायचंय आपल्याला. पहा कोणत्या पदावलीमध्ये येईल 35 उत्तर. थोडस ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला लगेच लक्षात येते. पहा पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा आधी आपल्याला गुणाकार करावा लागेल. ही बेरीज करून नाही चालायचं. 33 अधिक बे 1 बे, 33 आणि 2 35 उत्तर येईल. पहा इथे पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. बाकीच्या पर्यायांच्या मध्ये बॉडमास रूल वापरा. पहा आता इथे आपल्याला आधी यांची बेरीज करून नाही चालणार. 11 ने 33ला भाग द्यावा लागेल, डिव्हिजन, म्हणजे हा भागाकार आधी करावा लागेल. उत्तर 3 येईल. 3 अधिक 25 28 उत्तर येईल. फक्त बॉडमास रूल परफेक्ट आपल्याला यूज करता आला पाहिजे, बाकी काही नाही. चला पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. उदाहरण क्रमांक 9. पहा एका संख्येतून 4 वजा करून 6 ने भाग दिला तर उत्तर 4 येते. तर 3 वजा करून 5 ने भाग दिला तर उत्तर काय येईल. संख्या माहित नाही आपल्याला. चला ती संख्या आपण x मानूया. एका संख्येतून 4 वजा करून, त्यातून 4 वजा करा, 6 ने भाग द्या, उत्तर 4 येते. पुढे येतील 4. तर याच्या आधारे आपण आता ही संख्या काढू शकतो x. नंतर आपण या पुढच्या स्टेटमेंटचा विचार करूया. 6 इकडे भागिले इकडे गुणिले होईल. 6 चोक 24 येईल. पहा म्हणजे x वजा 4 ची किंमत येईल 24. 6 इथे गुणिले होते आणि म्हणून x बरोबर वजा 4 इकडे अधिक 4 झाले 24 अधिक 4, आणि म्हणून x ची किंमत आली 28. म्हणजे ती संख्या झाली 28. आता आपण पुढच्या या वाक्याचा विचार करूया. तर 3 वजा करून 5 ने भाग दिला. आता कशातून 3 वजा करायचा, त्याच संख्येतून. 28 मधून जर 3 वजा केला आणि 5 ने भाग दिला, 28 मधून 3 गेले 25, 5 ने भाग द्या, उत्तर काय येईल 5. 25 भागिले 5, 5 5 5 25. पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. उदाहरण क्रमांक 10 पाहूया. पहा हे सोपं आहे. आपल्याला काय चिन्हांचा विचार करायचा आहे, तोंडी पण सोडवता पहा अशी उदाहरणं. हा कर्ली ब्रॅकेट जो आहे ना तो आधी सोडवूया आपण. ऋण ऋण धन होईल, म्हणजे हा झाला अधिक 1, हा झाला वजा 1, अधिक 1 वजा 1 0 येतो. हे लक्षात घ्या. कंसात 2च अंक आहेत 1 1. याची किंमत कर्ली ब्रॅकेटची व्हॅल्यू आली 0. 0ला कोणताही साईन नसतं, पण इथे मायनस दिलाय, म्हणजे ब्रॅकेटची पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू झाली 0. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. चला उदाहरण क्रमांक 11 पाहूया. उदाहरण क्रमांक 11. 5 कंसामध्ये a अधिक 1/4 ची बेरीज व्यस्त संख्या 5 आहे. म्हणजे या संख्येची बेरीज व्यस्त संख्या धन 5 आहे. तर a बरोबर किती. आता बेरीज व्यस्त म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. आता समजा 3 घेतला आपण, 3 ची बेरीज व्यस्त ऋण 3, हा धन 3 आहे ना. आता समजा ऋण 5 घेतला, ऋण 5 ची बेरीज व्यस्त धन 5. बेरीज व्यस्त म्हणजे काय की ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते अशा दोन संख्यांना परस्परांच्या
बेरीज व्यस्त संख्या म्हणतात. ऋण 5 धन 5 शून्य होईल, धन 3 ऋण 3 यांची बेरीज केली शून्य येईल, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, या दोन संख्यांची बेरीज आपल्याला शून्य मांडावी लागेल. तसं या ठिकाणी पहा, या संख्येची बेरीज व्यस्त संख्या 5 आहे, म्हणजे याची बेरीज व्यस्त दिलेली आहे आपल्याला, दुसरी संख्या दिलेली, म्हणजे दोघांची बेरीज आपल्याला किती मांडावी लागेल, शून्य मांडावी लागेल. एकदा का ती शून्य मांडली, जे समीकरण तयार होईल त्यापासून आपल्याला ए ची किंमत मिळून जाईल. आता आपली पहिली संख्या आहे 5 कंसामध्ये ए अधिक 1 छेद 4, याच्यामध्ये ही बेरीज व्यस्त संख्या मिळवा 5 बरोबर उत्तर येईल 0. आता या 5 ला जर आपण छेद 1 मानला तर या ठिकाणी आपल्याला लसावी येईल पहा 4 1 4. आता हे तिरकस गुणाकार करायचा, 5 कंसात ए अधिक 1 गुणिले 1, तर हा कंस असाच राहील शिल्लक, 5 कंसामध्ये ए अधिक 1 अधिक 5 चोक 20 आले हे बरोबर 0. आता 4 आपण उजवीकडे नेला, 4 0 0 होऊन जाईल तो, म्हणजे आता आपले काय शिल्लक राहिले, 5 ने या कंसाला गुणा, 5a अधिक 5 1 5 अधिक 20 बरोबर 4 इकडे गुणिले होईल तो 0 झाला. आता पहा हे 5a अधिक 20 आणि 5 25 उजवीकडे न्या, ते ऋण 25 होतील, म्हणजे 5a बरोबर ऋण 25 उत्तर आले आपले. 5a बरोबर ऋण 25 आणि म्हणून a बरोबर हा 5a ला गुणिले ऋण 25 ला तो भागिले होईल, 5 5 25 हे ऋण चिन्ह राहील, म्हणजे a ची किंमत आली ऋण 5. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल आपलं, पर्याय क्रमांक 4 हे लक्षात घ्या. म्हणजे इथे आपल्याला काय दक्षता घ्यायची, जर बेरीज व्यस्त संख्या दिली तर या दोन संख्यांची बेरीज शून्य मांडायची. पुढे फक्त अपूर्णांकाच्या बेरजेचा गुणधर्म आपल्याला व्यवस्थित वापरून ते सोडवता आलं पाहिजे. वजाबाकी असेल, बेरीज असेल, अपूर्णांकाचे नियम सारखाच असतो, तेवढं एकदा काळजीपूर्वक केलं की आपल्याला याची किंमत मिळून जाते. चला उदाहरण क्रमांक 12 पाहूया आपण. 12 मध्ये आपल्याला काय विचारले पहा, ए ही पूर्ण संख्या आहे, ए पूर्ण संख्या आहे आणि तो 5 पेक्षा लहान आहे, तर एच, आता ह्या ए ला ऋण 2 ने भाग दिलाय, हा ए 5 पेक्षा लहान आहे आणि ह्या ए ला ऋण 2 ने भाग दिलाय, 5 ला सुद्धा ऋण 2 ने भाग दिलाय, म्हणजे दोन्ही संख्यांना समान संख्येने भाग दिलाय ऋण संख्येने. तर यांच्यातला लहान मोठेपणा आपल्याला विचारलाय, हे लक्षात घ्या. आता नेहमी लक्षात घ्या, जर ऋण संख्येने असमानता आहे, ही इनइक्वॅलिटी म्हणतात त्याला, जर ह्या विषमतेला किंवा असमानतेला जर ऋण संख्येने भाग दिला तर चिन्हात बदल होतो. म्हणजे काय, हे जे चिन्ह आहे 5 मोठं आहे, जे उजवीकडे मोठी बाजू दाखवत आहे ते आता उलट होणार आहे, डावीकडची बाजू मोठी असणार, हे लक्षात घ्या. हे कधी घडतं, जर ऋण संख्येने भाग दिला तर. आणि त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल पहा आपलं, पर्याय क्रमांक 1. याच ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं चिन्हात बदल झालाय. इकडे डावीकडे चिन्ह दिलं होतं आपल्याला, हे पहा, हे उजवीकडे मोठा भाग दिला होता, इथे डावीकडचा भाग मोठा दिलाय, याला ऋण 2 ने भागले, 5 ला ऋण 2 ने भागले, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल आपलं, पर्याय क्रमांक 1 हे लक्षात घ्या. चला उदाहरण क्रमांक 13 पाहूया. पहा 1 ते 20 या सर्व नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला तर येणाऱ्या गुणाकाराच्या उत्तरात शेवटी किती शून्य येतील. 1 ते 20 अंकांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. मग आता हा गुणाकार करत बसायचा आहे का, कुठपर्यंत जायचंय आपल्याला, शेवटी 20 असेल तर हा जो गुणाकार आहे, हा गुणाकार केल्यानंतर शेवटी गुणाकारामध्ये किती शून्य येतील, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर एक सोपी ट्रिक आपल्याला या ठिकाणी वापरायची. काय करायचंय पहा, 20 ला 5 ने भाग द्यायचा आहे, 5 चोक 20 4, म्हणजे उत्तरामध्ये शेवटी 4 शून्य असणार आहेत. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल आपलं. कारण पहा 1 ते 5 अंकांचा गुणाकार करून पहा, याला फॅक्टोरियल 20 म्हणतात. हे सांगायचं राहून गेलं, याचे आपण जे गुणाकार घेतो सलग, हे फॅक्टोरियल कन्सेप्ट आहे, ही फॅक्टोरियल 20 म्हणतात याला. 20 पर्यंतचा गुणाकार 5 ने भाग द्या, या ठिकाणी 4 शून्य येतील. आपण जर सलग पहिल्या 5 संख्यांचा गुणाकार केला पहा,
तर तुमच्या लक्षात येईल गुणाकारामध्ये 0 मिळतो आपल्याला 1 0. पहा बे एके बे, बेत्रिक 6, 6 चौक 24 आणि 24 पंच 120. पहा पहिला 5 आला, 1 0 वाढला. बरोबर आहे. आता पुढे आपण 6 ने गुणलं, या शून्यात बदल होणार नाही. 7 ने गुणा, शून्यात बदल होणार नाही. 8 ने गुणा, बदल होणार नाही. 9 ने गुणा, तरी एकच शून्य शिल्लक राहणार आहे गुणाकारामध्ये. पण जेव्हा तुम्ही 10 ने गुणणार आहात, आता मात्र त्या उत्तरामध्ये त्यावेळेला जी बी काही संख्या आलेली असेल पहिल्या 10 संख्यांच्या गुणाकारामध्ये, त्याच्यामध्ये 2 शून्य आलेले असतील कारण तुम्ही 10 ने गुणले. पुन्हा 11 ने गुणा बदल होणार नाही, 12 ने गुणा बदल होणार नाही. 15 ने जेव्हा तुम्ही गुणणार आहात 15 ने, तेव्हा पुन्हा 1 शून्य वाढणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून अशा प्रकारे आपण जेव्हा 20 पर्यंत जाणार आहोत, बरोबर गुणाकाराच्या शेवटी 4 शून्य आलेले असतील. आता अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची, हे झालं 20 पर्यंतच्या संख्यांच्या बाबतीत. पण जर पहिल्या 25 संख्या आपण विचारात घेतल्या 25, आता पुन्हा आपण या नियमाप्रमाणे काय करणार, 25 भागिले 5 करणार. किती आलं, 5 5 25. आपण लगेच काय करणार, उत्तराच्या शेवटी 5 शून्य येणार असं ग्राह्य धरणार. परंतु इथे थोडासा नियम बदलतो, 25 ला बदलतो. 25 हा नंबर फार महत्वाचा आहे. 25 चा नियम का बदलतो, तरी 25 या संख्येमध्ये पहा 5 5 25, हा डबल 5 आलाय, हा सिंगल 5 आहे तो ठीक आहे. कारण मी तुम्हाला सांगितले शून्य कुठे वाढतात, 5 नंतर 10, 10 कसा तयार होतो, 5 2 10, इथे 1 5 आहे. 15 5 3 15, 1 5 आहे, 1 5 आहे, 1 5 आहे. 20 कसा तयार होतो, 5 चौक 20, 1 5 आहे. पण 25 ला मात्र 2 5 येतात, म्हणजे 1 5 वाढला. आणि म्हणून 5 5 25 अधिक 1 त्यात मिळवा, उत्तर आलं 6. म्हणजे पहिल्या 25 संख्यांच्या गुणाकारामध्ये शून्य शेवटी येणार आहेत 6, 5 नाही. 25 ला बदल होणार आहे, 30 ला नाही होणार. 5 36, 6 अधिक हा 25 चा 1 7, म्हणजे 25 च्या पुढे आता एक नंबर वाढत जाणार आहे, हे लक्षात घ्या. कुठपर्यंत, 50 पर्यंत. 50 ला पुन्हा नियम बदलणार आहे. पहा 5 10 50, ते 10 शून्य. पहा 50 ला नियम बदलणार आहे, 5 10 50, हे 10 शून्य फिक्स झाले. 25 मधला 1 आणि या 50 मधला 1, असे 2 शून्य वाढणार आहेत आता, म्हणजे आता 12 शून्य येते. 50 मध्ये पहा, 50 म्हणजेच काय लक्षात घ्या, 50 5 गुणिले 5 गुणिले 2, बरोबर आहे. 25 चा 1 5 आणि 50 मध्ये पुन्हा 1 5 वाढला, बरोबर आहे. 25 मध्ये 1 वाढलेला आणि 50 मध्ये पण 1 5 वाढतो. असे 2 5 वाढल्यामुळे इथे आपल्याला 2 ऍड करावं लागतील, 12. म्हणजे मग इथून पुढे आपल्याला काय करायचे, 75 आला पुढे, पुन्हा 25 3 75, 3 आपल्याला ऍड करत चालावे लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे 25च्या मल्टिपल्स मधले पुढे नंबर वाढले तर त्याप्रमाणे त्या शून्यांची संख्या वाढत जाणार आहे, हे लक्षात घ्या. परंतु आपल्याला 25च्या आतला नंबर असल्यामुळे आपण इथे डायरेक्ट भाग दिलाय, 20 भागिले 5 करा. साधी सोपी ट्रिक आहे, ट्रिक माहिती असेल 1 सेकंदात आपल्याला आन्सर मिळते. 20 भागिले 5 4, डायरेक्ट आन्सर येते लक्षामध्ये. चला आपण पुढे जाऊया. उदाहरण क्रमांक 14. खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे. परिमेय संख्येविषयी आपण चर्चा केलेली आहे. परिमेय संख्या म्हणजे काय, परिमेय संख्या ह्या p/q च्या रूपात असतात. q इज नॉट इक्वल टू 0, छेदामध्ये शून्य असत नाही. आणि p आणि q हे दोघेही पूर्णांक असतात, या पूर्णांक संख्या असतात. पूर्णांक कोणला म्हणतात, धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य यांना पूर्णांक संख्या म्हणतात, हे लक्षात घ्या. सर्व धन संख्या, सर्व ऋण संख्या आणि शून्य. तर मग परिमेय संख्या ओळखायची आहे. वर्गमूळातील संख्या की ज्यांचा आपल्याला वर्गमूळ मिळत नाही अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. पहा इथे वर्गमूळात 2 आलाय, 2चं वर्गमूळ निघत नाही, तो तर घातांकाच्या रूपात दिलाय, म्हणजे तो शिल्लक राहतोय, किंमत शिल्लक राहते. आता याची किंमतच काढायची असेल तर ती लॉग टेबलने काढता येते, हे लक्षात घ्या. त्याची गरज नाही, लगेच कळतंय वर्गमूळामध्ये घातांक दिलाय म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे, परिमेय नाही. आता इथे या छेदामध्ये वर्गमूळात 2 दिलाय, थोडस आपण जर सिंप्लिफिकेशन केलं तर पहा, या छेदातल्या वर्गमूळात 2 ला गुणा, अंशामध्ये पण आपला वर्गमूळात 2 ने गुणावं लागेल. छेदामध्ये पहा वर्गमूळात 2 गुणिले वर्गमूळात 2, उत्तर येईल 2 आणि अंशामध्ये 2 वर्गमूळात 2 राहील शिल्लक. पहा हे 2 2 गेले म्हणजे वर्गमूळात 2 उत्तर शिल्लक राहत.
हा जर पर्याय सोडवला तर वर्गमुळात 2 उत्तर येतं. हे तोंडी पण करता येतं. हा 2 म्हणजेच काय, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 एक वर्गमुळात 2 कॅन्सल झाला, बरोबर 1 वर्गमुळात 2 शिल्लक राहतो. हे तोंडी करता सराव, त्यासाठी थोडा सराव पाहिजे. म्हणजे ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. 2चं वर्गमूळ निघत नाही, बरोबर आहे. हे पहा, पी छेद क्यू हे पूर्णांक पाहिजेत. धनसंख्या ऋणसंख्या शून्य हे आपण याविषयी माहिती पाहिलेली. थोडंसं असं बेसिक आपल्याला पाहिजेच. आता पहिला पर्याय गेला, तिसरा गेला. आता आपण काय करूया, दुसऱ्या पर्यायाकडे येऊया. गुणाकार चिन्ह काढून टाका, 2 वर्गमुळात 2 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. पहा, वर्गमुळातील संख्या शिल्लक राहते. आता आपल्याकडे उरला फक्त पर्याय क्रमांक 4, वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजेच काय, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 हे तोंडी सोडवता आलं पाहिजे. कोणत्या वर्गमुळातील संख्येचा वर्ग करताना फक्त वर्गमूळ नाहीसं होतं, बाकी काही बदल होत नाही. म्हणजे याचं उत्तर 2 येतं, हे लक्षात घ्या. पहा, हे झाले वर्गमुळात 4 आणि 4चं वर्गमूळ किती, 2. हे पहा, मी आता सांगितलं तुम्हाला. आणि 2 ही संख्या कशी आहे, परिमेय संख्या आहे, कारण ती काय आहे, पूर्णांक आहे. 2 संख्या पूर्णांक आहे. 2ला आपण असं अपूर्णांकाच्या रूपात पण मांडू शकतो. कसं, 2/1 एक त्याला छेदमानाने द्या. पी छेद क्यू रूपात आपण मांडले. 2 आणि 1 दोघे पण पूर्णांक आहेत. पूर्णांक संख्या मी तुम्हाला सांगितलं, सगळ्या धनसंख्या +1 +2 +3 +4 0, त्यानंतर सगळ्या मायनस संख्या 01 02 03 04 यासारख्या संख्या. तर अशा प्रकारे एक्झाम्पल होतं. हे बेसिक नॉलेजवर डिपेंड असणार थोडंसं एक्झाम्पल. जसं मी तुम्हाला पर्याय थोडेसे सॉल्व्ह करून दाखवली, अशा काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. चला एक्झाम्पल नंबर 15 पाहू आपण. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. सत्य विधान विचारले, म्हणजे 3 असत्य विधान आहेत आणि 1 सत्य आहे. मग मूळ संख्या नेहमी विषम संख्या असते, हे विधान सत्य आहे का असत्य आहे. मूळ संख्या आपल्याला माहिती पाहिजे. पहिली मूळ संख्या 2 ने स्टार्ट होते, बरोबर आहे. तर याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत. एक ही संख्या मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. मूळ संख्या नेहमीच विषम म्हटली, नेहमी शब्द महत्वाचा आहे. तर ती नेहमी विषम नसते, या सगळ्याच विषम संख्या आहेत हे लक्षात घ्या. पण यातला 2 मात्र एकमेव असा आहे की तो सम आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पहिलं विधान या 2 मुळे असत्य ठरत आहे, हे लक्षात घ्या. पुढे 2 मूळ संख्यांची बेरीज नेहमीच मूळ संख्या असते. पहा आता 3 + 5 किती झाले, 8. ही कशी संख्या आहे, ही मूळ संख्या आहे का, नाहीये, संयुक्त संख्या आहे. 5 + 7 12 संयुक्त संख्या आहे. म्हणजे हे सुद्धा विधान कसं आले, असत्य आले. मूळ संख्येची बेरीज मूळ संख्या मिळत नाही. तिसरं, मूळ संख्या नेहमी सम असते. नेहमी सम नसते, ती एकाच ठिकाणी सम आहे, फक्त 2च्या ठिकाणी. इतर ठिकाणी सम नाही, इतर ठिकाणी ती विषम आहे. त्यामुळे तिसरंही विधान असत्य. आता उरलं चौथं. विचार न करता डायरेक्ट ऑप्शन आपला फिक्स झाला, पर्याय क्रमांक 4. तरी आपण वाचून पाहूया. 2 मूळ संख्यांचा गुणाकार मूळ संख्या नसते. मूळ संख्या नाही म्हणजे काय, संयुक्त संख्या, किंवा संयुक्त नाही आणि मूळ पण नाही, एक असा विषय येतो. परंतु आता या ठिकाणी 2 मूळ संख्यांचा गुणाकार घेऊया आपण. 5 आणि 7चा गुणाकार घेतला 35. मूळ संख्या नसते, तरी मूळ संख्या नाहीच आहे, ही आहे संयुक्त. 11 आणि 7चा गुणाकार घ्या 77. ही 77 मूळ संख्या नाहीच आहे, संयुक्त आहे, कारण त्याला 7 ने भाग जातो, 11 ने भाग जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. आता उदाहरण क्रमांक 16 पाहूया आपण. खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय नाही. आता अपरिमेय नाही म्हणजेच काय, परिमेय आहे. यातली परिमेय संख्या ओळखायची आपल्याला. परिमेय संख्या कोणती, आताच आपण मागच्या उदाहरणात पाहिलं, पी छेद क्यूच्या रूपात परिमेय संख्या असतात. मग परिमेय ओळखायची आपल्याला. थोडंसं जर बेसिक नॉलेज प्रॅक्टिस चांगली असेल तर लगेच लक्षात येतं. हा पहिला ऑप्शन तर येणारच नाही, कारण का, इथे एक अपरिमेय संख्या आहे, वर्गमुळात 2. त्याच्यामुळे ही शेवटपर्यंत ही आपल्याला परिमेय तर मिळणार नाही, ही अपरिमेय शिल्लक राहणार. ही अपरिमेय संख्या आहे, आपल्याला अपरिमेय नसणारी शोधायची. या वर्गमुळात 2 मुळे ती संख्या तशीच राहणार आहे. पहा, ऋण एक घातांक आपण धन एक करू शकतो. ही संख्या आपल्याला कशा पद्धतीने मांडता येते, पहा, अंशामध्ये 1 येईल, खाली वर्गमुळात 2 + 2
अशा प्रकारे या पर्यायाची मांडणी होईल. इथे वर्गमुळात 2 शिल्लक राहतो म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे हे लक्षात घ्या. आता आपण पर्याय क्रमांक 3 कडे येऊया. उत्तर मी नंतर सांगणार आहे, बाकीचे पर्याय आधी घेऊया. सेम याच्याप्रमाणे याची मांडणी करता येईल आपल्याला. इथे वर्गमुळात ऋण 1 घातांक होता, इथे ऋण 2 घातांक आहे. अंशामध्ये 1 लिहा, वर्गमुळात 2 अधिक 2 कंसाचा वर्ग, आणि हा वर्ग आपल्याला या सूत्राने करावा लागेल. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आता यातला a म्हणजे वर्गमुळात 2 आणि हा b म्हणजे 2, परंतु a चा वर्ग वर्गमुळात 2 चा वर्ग करताना वर्गमूळ जाणार आहे, परंतु इथली मधली प्रक्रिया करताना 2 गुणिले a गुणिले b अशा वेळेला मात्र मध्ये इथं हा वर्गमुळात 2 तसाच शिल्लक राहणार आहे, आणि तो जोपर्यंत शिल्लक राहतोय तोपर्यंत ही संख्या अपरिमेय संख्याच राहणार आहे. जर हा वर्गमुळातला 2 नाहीसा झाला तरच तिचं रूपांतर परिमेयमध्ये होऊ शकतं, परंतु ते पॉसिबल होत नाही ह्या 2 AB मुळे, हे लक्षात घ्या. आता आपण पर्याय क्रमांक 4 कडे जाऊया, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. आता पर्याय क्रमांक 4 कडे जाऊया. आता याच्यामध्ये सुद्धा पहा सेम या दोघांसारखी मांडणी करू शकतो आपण. याला जर अंशामध्ये आपण 1 घेतला तर ही संख्या छेदामध्ये येईल. वर्गमुळात 2 अधिक 1 छेद वर्गमुळात 2 कंसाचा घन. इथे पुन्हा a अधिक b कंसाच्या घनाचं सूत्र जर आपण वापरलं तर पहा ते सूत्र आपल्याला फक्त माहिती पाहिजे. a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन. आता घन करतानाच हा a म्हणजेच वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 चा घन काय येतो? 2 वर्गमुळात 2 येतो, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे वर्गमुळात 2 शिल्लक राहिलाच आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही संख्या सुद्धा असणारी आपली अपरिमेय संख्या, हे लक्षात घ्या. ते लगेच कळतं. त्यासाठी असे थोडेसे बाकीचे काही फॉर्म्युले वगैरे पाठवायचे, थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. आता आपल्याकडे एकच ऑप्शन शिल्लक राहिला, पर्याय क्रमांक 2 ही परिमेय संख्या आहे म्हणजे आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल आपलं. थोडं चेक करूया आपण पर्याय क्रमांक 2 आपल्याला कसा मिळतो. पहा पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया आपण. वर्गमुळात 2 चा घन, मी काय सांगितलं तुम्हाला? वर्गमुळात 2 चा घन पहा, वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 येतो तो. पहा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 4, आणि 4 चं वर्गमूळ 2, या दोघांचा गुणाकार येईल 2, किंवा वर्गमुळात 2 चा वर्ग आला, हा फक्त वर्गमूळ नाहीच होतं वर्ग करताना, म्हणजे उत्तर आलं 2, आणि हा वर्गमुळात 2 तासच येईल. 2 वर्गमुळात 2 उत्तर येईल हे. त्यामुळे या संख्येचा घन येईल 2 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 चा वर्ग. सॉरी, हा वर्ग कंसाचा आहे तो बाहेर आहे, अधिक वर्गमुळात 2 घ्या, आणि हा कंसाचा वर्ग करायचा आहे आपल्याला बरोबर. आता हा जो वर्गमुळात 2 आहे त्याचा सहगुणक 1 मानूया. ह्या वर्गमुळात 2 चा सहगुणक 2 आहे. 2 अधिक 1 3, आणि हा वर्गमुळात 2 आहे तसाच राहील. जसं 2 पेन अधिक 1 पेन 3 पेन, त्याचा वर्ग करायचा आपल्याला. 5 3 चा वर्ग आला 9, वर्गमुळात 2 चा वर्ग आला 2, उत्तर आले 18, आणि 18 ही परिमेय संख्या आहे. पर्याय क्रमांक 2 18/1 मांडा, p/q च्या रूपात ती मांडता येते. 18 हा पूर्णांक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे, ती अपरिमेय नाही. तर अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ कंप्लीट केला. अनेक महत्त्वाच्या कन्सेप्ट पण त्यामध्ये येऊन गेल्या, बेसिक नॉलेज येऊन गेलं. अगदी चांगल्या प्रकारे तुम्हाला समजावण्याचा कमी वेळेत मी प्रयत्न केलेला आहे. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. परंतु तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर पुढच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.